बदलापूरमधील आंबेशिव या गावामध्ये ही सुंदर असं ठिकाण आहे. इथेच नदी आहे आणि नदीच्या किनाऱ्यावरही महादेवांची सुंदर अशी पिंड. मी आणि माझ्या फॅमिलीने इथे खूप वेळ घालवला. इथे आमचा एक गेम चालू होता, कोण लवकर वरती येते. मीच लवकर वरती आले पाण्यामधून. मला काही पाण्याच्या आतमध्ये जास्त वेळ थांबताच येत नव्हतं, त्यामुळे सर्वात आधी मीच पाण्यातून वरती यायचे आणि नंतर मग हे तिघे पाण्यामधून वरती यायचे. खूप वेळ हा गेम चालू होता. खूप एन्जॉय केलं आम्ही सर्वांनी तिकडे. तुम्हाला काहीतरी दाखवते चला. हा माझा मोठा भाऊ आहे, तो बघा ना कसा पडला आहे पाण्यामध्ये. याला बघून आम्ही खूप हसत होतो. या दोघांची नंतर मस्ती चालू होती. नदी किती छान आहे तुम्ही बघत असाल. हे तिघेजण या दगडावर इकडे बसले होते आणि हा शिवांश मामासोबत खूप एन्जॉय करताना, आणि माझी आई झाडाखाली दोघीजणी इकडे बसल्या होत्या. नंतर आम्ही तिघीजणी पाण्यात पाय सोडून असं बराच वेळ टाईमपास चालू होता आमच्या तिघींचा. माझा मुलगा शिवांश त्याच्या मामासोबत पाण्यामध्ये पोहायला शिकत होता. त्याला खूप भीती वाटते खरं तर, पण तरी पण तो हातपाय मारायचा प्रयत्न करतो पाण्यामध्ये. त्याला खूप जास्त आवडतं नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी फिरायला जायला. थंड पाण्यामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे माझा पाय ना वाकडा झालेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. इथे पाय वाकडा झाला आहे तो. माझे मिस्टर पाय सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत तिकडे. मला असं होतं थंड पाण्यामध्ये गेल्यावरती. क्रांती मला बोलवती, त्या इकडे मी तुमचा पाय सरळ करून देते. माझ्या भावाच्या आणि त्याच्या बायकोच्या इकडे काहीतरी गप्पा चालू होत्या आणि तिकडे माझा दुसरा भाऊ आहे ना, त्याच्या बायकोला पाण्यात बुडून असं वरती काढत होता. अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस तिकडे घालवला. खूप मजा आणि खूप मस्ती केली. हा आहे ना माझा भाऊ दीपालीला बोलवते की तुला चल पोहायला शिकवतो, पण तिला खूप भीती वाटते पाण्याची, म्हणजे खोल पाण्याची तिला खूप भीती वाटते, त्यामुळे ती येतच नव्हती. इथे पाण्याच्या आतमध्ये काहीतरी दिसलं मला, तो माझा भाऊच होता. या ठिकाणी मला मासे पकडणारा एक जण दिसला. तो दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा भाऊच होता. तुम्ही बघू शकता इकडे मासे पकडलेत त्यांनी, पण ते मेलेले मासे होते आणि तो त्यांना हातात पकडून असा उभा होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी, म्हणजेच अंबरनाथला जायला. तेव्हा आम्हाला हा सुंदर सूर्यास्त पाहायला मिळाला. चला बाय.